पुणे महापालिकेचे मुख्य भवन गेल्या काही दिवसांपासून विविध वादांमुळे चर्चेत आले। त्यातच बुधवारी भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये वाद होऊन शिवीगाळ झाल्याची घटना घडली। बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येत असलेल्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून हा वाद निर्माण झाल्याचं समोर आलं आहे। या प्रकल्पाचे सुमारे 85 ते 90% काम पूर्ण झालं असून उर्वरित कामासाठी 3 कोटी रुपयाचा निविदा प्रस्ताव काढण्यात आला आहे। या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे। या प्रकल्पासाठी भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। मनपा भवनातील भवन विभागात बुधवारी राजश्री काळे, विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते। यावेळी काळे आणि चिमटे यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्यातून शिवीगाळही झाली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मनपा वर्तुळात याची चर्चा रंगली आहे। प्रोजेक्ट बंद करून दाखवायचा। नीट बोला, त्याला नीट बोलायला तू आवाज बंद कर, तू आवाज बंद कर। निर्लज्ज बाई, काय कसं प्रोजेक्ट बंद करून दाखव। कोणाला कसं बोलताय? बाकीच्या घरी कमी करा, बाकीच्या घरी कमी करा। पैसे घ्यायचे हौस आले का? पैसे घ्यायचे हौस आले का? काय बाकीचे गर्दी कमी करा, बाकीचे गर्दी कमी करा, बाकीचे गर्दी या संदर्भात राजश्री काळे यांनी सांगितलं की या प्रकल्पासाठी त्यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला असून आता काम अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे आदिवासी विद्यार्थिनीसाठी लवकरच चांगली सुविधा उपलब्ध होणार। मात्र उर्वरित कामाच्या निविदेवर टक्केवारीच्या मुद्द्यावरून रोहिणी चिमटे यांनी अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला। टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका अशी धमकी कंत्राटदाराला देण्यात आली असून मी स्थायी समिती सदस्य आहे, काम होऊ देणार नाही असं सांगण्यात आल्याचा दावा काळे यांनी केला आहे। टक्केवारी हवी होती, त्याच्यामुळे हा वाद झालेला आहे। त्यांच्या मनमर्जीतला ठेकेदार आहे तो आर धोत्रेज आहे, त्यांच्या घरापाशी राहणारा व्यक्ती आहे आणि त्यांना त्याच माणसाला काम पाहिजे, त्याला टक्केवारी पाहिजे म्हणून त्या माझ्या अंगावरती धावून आल्या। माझ्या प्रभागातले हे काम आहे, माझी नगरसेविका झाल्या तुम्ही, मी स्टँडिंग आहे, तुम्ही अजिबात ह्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही, आता मी तिथली मालकी नाही, मी बघून घेणार, ह्याच्यावरनं वाद झालेला आहे।